नमस्कार मित्रांनो, नॉलेज हब या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि महत्त्वाचे अपडेट आहेत. आता तुम्ही बघू शकतात की आर टीमध्ये किती लोकांचे ॲडमिशन झालेत आणि पर्टिक्युलरली तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्याचेसुद्धा तुम्ही किती ॲडमिशन झालेले आहेत ते बघू शकतात. तर तुम्हाला वेबसाईटवर यायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला असा पोर्टल दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे RT 2024-25 स्टेटसवर क्लिक केल्यानंतर रेग्युलर सिलेक्शनमध्ये जायचं आहे आणि इथे बघा, जसं अहमदनगरमध्ये टोटल स्कूल किती आहेत, आर टीच्या टोटल वेकन्सी किती आहेत. जसं आर टीच्या स्कूल आहे 357, आर टीच्या वॅकन्सी 3223 आणि टोटल ॲप्लिकेशन हे 7387 आलेत. सिलेक्शन किती लोकांचे झालेले आहेत? सिलेक्शन झाले 2901 लोकांचे आणि कन्फर्म्ड ॲडमिशन आत्तापर्यंत किती लोकांचे आहेत? 124. तर टोटल वेकन्सी 3023 आहेत आणि कन्फर्म ॲडमिशन हे 134 झाले तिसऱ्या दिवशी, म्हणजे आज हा बुधवार आहे. तर 124 लोकांचे कन्फर्म ॲडमिशन झालेत, म्हणजे अजून किती राहिलेत? जवळपास 2000 किंवा आपण असं म्हणू शकतो की 2800च्या आसपास अजून वेकन्सीजसाठी प्रोसेस चालू आहे. आणि 3 दिवसात तिसरा दिवस चालू आहेत 124. असं प्रत्येक जिल्ह्याचं आपण इथं बघू शकतो. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जिल्ह्याचं बघायला इथं रेग्युलर सिलेक्शनमध्ये जायचं आहे. इथं सर्च म्हणायचं, समजा इथं तुम्हाला पुण्याचं बघायचं आहे, तर इथं पुणे टाकायचं आणि शो म्हणायचं. तर इथे पहा, पुण्याचं दाखवत आहे. एक मिनिट मित्रांनो, पुणे टाकायचं इथे आणि डन म्हणून इथं तुम्ही जेव्हा शो म्हणताल तर खाली पुण्याची लिस्ट आली होती, आत्ता आपण बघितलं. पण इथं आत्ता काहीतरी तांत्रिक अडचण दिसते. आपण एकदा पुन्हा ट्राय करूयात. याच्यामध्ये आपण ऑल स्टेटसमध्ये जाऊयात. पुणे म्हटलं तर इथे आपल्याला पाहायला भेटतं आहे की, एक मिनिट, हां, इथे आपण परत एकदा ट्राय करूयात. समजा इथे आपण पुणे टाकूयात. हे पहा, 970 शाळा आहेत आणि टोटल 17,578 वेकन्सी आहेत आर टीच्या. त्यापैकी ॲप्लिकेशन आले होते 48, 3 पट जवळजवळ. आणि सिलेक्शन झाले होते 16,337 आणि कन्फर्म्ड ॲडमिशन फक्त आत्तापर्यंत 143 आहेत. 17,000पैकी 143, म्हणजे तिसऱ्या दिवशी आज आपण पाहू शकतो की इथं कन्फर्म वॅकन्सी या 143 दाखवतात. आज 24 तारीख आहे, अजूनही 31 तारखेपर्यंत वेळ आहे. त्यामुळे 143 ह्या कन्फर्म झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये चेक करू शकतात की काय स्टेटस आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला कळेल की वेटिंग लिस्टवाल्यांचं प्राधान्य, तुमचा जो क्रम आहे तर काय त्याची परिस्थिती आहे. कारण बरेच लोक विचारत राहतात की माझ्या मुलाचा प्रायोरिटी नंबर XYZ आहे, 4 आहे, 5 आहे, 2 आहे, 1 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे. तर तसं तुमची कन्फर्म्ड ॲडमिशन्स पहा, त्याच्यावरून तुमच्या जिल्ह्यामध्ये अजून किती वेकन्सीज आहेत त्याच्यावर कळेल की तुम्हाला की काय तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा नंबर लागण्याची चान्सेस आहेत. तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. आणि अजून एक इथं टोटल वॅकन्सी पण तुम्हाला बघायला भेटतात खाली. इथे पाहू शकता नंबर ऑफ ॲप्लिकेशन, नंबर ऑफ सिलेक्शन्स, वेटिंग लिस्ट आणि ॲडमिटेड. फर्स्ट राऊंडमध्ये आत्तापर्यंत 3000 लोकांचे ॲडमिशन झाले. 93पैकी 3, म्हणजे अजून 90,000 बाकी आहेत. पुढच्या 6 दिवसात पाहूयात आपण की अजून किती ॲडमिशन्स होत आहेत आणि आपण ह्याचे वेळोवेळी अपडेट देत राहणार आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कुठलीही महत्त्वाची बातमी असेल किंवा महत्त्वाचं काय अपडेट असेल तर आपल्याला लगेच त्याचं पॉपअप येईल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.